शेतकरी बंधूंनो, नुकतंच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. या कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत याबाबत घोषणा केल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आपला कर्जाचा बोजा संपणार या आशेने शेतकरी बंधू हे खुश होते. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे स्पष्ट करताना काही वाक्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचा हिरमोड झालेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे थकीत कर्ज हे माफ होणार असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. म्हणजेच अतिवृष्टीमध्ये जो शेतकरी सापडला होता त्याचे सरसकट कर्ज माफ होणार नाही. ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असून त्याच्यानंतर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी मिळत असतं. या कर्जावरील व्याज केंद्र सरकार आणि राज्य सरकार बँकांना भरत असतात. कधीकधी शेतकरी बांधवांना अडचण आल्यामुळे बँका त्यांचे जुने पीक कर्ज नव्याने करून पुन्हा कर्ज देतात. अशा शेतकऱ्यांकडे पीक कर्जासोबत दीर्घ मुदतीचे आणि मध्यम मुदतीचेही सुद्धा काही कर्ज असते. काही वेळा त्यांचे पीक कर्ज नियमित भरलेले असते, परंतु दीर्घ किंवा मध्यम मुदतीचे कर्ज थकलेले असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नियमित कर्जदार मानले जात नाही. त्यामुळे सरकारची कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठी असली तरी त्याला 2 लाख रुपयांची माफी मिळत नाही. म्हणजेच पीक कर्ज नियमित असूनही इतर कर्ज थकलेले असल्यामुळे शेतकरी हे नियमित कर्जदार ठरत नाहीत आणि साहजिकच त्यामुळे कर्जमाफीच्या योजनेचा लाभ हा संबंधित शेतकरी बांधवांना मिळत नाही. मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तसंच शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.